गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज माझे सकाळचे सर्व कामं झालेले होते. माझं ट्युशन पण घेऊन झालेली आहे. जवळपास 10:15 वाजलेले आहेत. माझी मोठी मुलगी आलेली, त्याच्यामुळे सकाळचे कामं मी पटापट आवरून घेते, जेणेकरून दुपारी सर्व आवरून झालं की तिच्यासोबत कुठे बाहेर जाता येतं, तिला काही शॉपिंग करायची असते ती करता येते. तर 10:15 वाजलेले आहेत. क्लासनंतर मी एक छान मस्त चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी, मुलीसाठी, आणि पुलाव करायचा आहे. तिला पनीर पुलाव आवडतो, त्यासाठी मी एक साईडला राईस पण लावून दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी सकाळी जाऊन मी 8:30 वाजता जाऊनच मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या घेऊन आली. पुलाव म्हटल्यावर त्याला गाजर, शिमला वगैरे हे सर्व लागतं, ते सर्व मी भाज्या घेऊन आली होती. आणि आज लवकरच तयारी करून तिला थोडंसं कुर्तीज वगैरे घ्यायच्या आहेत, तर त्या बघायला मला जायचं होतं मार्केटला. एक्झिबिशन लागलेलं आहे, तिथूनच बघायचं आहे, तर तिकडे जाणार आहे. त्यामुळे मी लवकर आवरून घेतलं. आणि तिथला लागतो आल्याचा चहा, जो मला अजिबात आवडत नाही. मी माझा चहा काढून घेतला आणि तिच्यासाठी आलं टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व मी भाज्या आणलेल्या होत्या त्या सर्व काढून घेते. चिरून वगैरे ठेवलं की पटापट ते करता येतं, लवकर फोडणी टाकता येतं. आणि हे बघा, मी इकडे भाज्या चिरत होती तर ती उठली आहे. तिने तिचा चहा गाळून घेतलेला आहे. आता तिचं झालं की मी पटकन फोडणी देणार आणि आम्ही बाहेर जाणार. पण तिला भूक लागलेली होती, लगेच तिला इन्स्टंट काहीतरी खायला पाहिजे होतं. मग रात्रीची चपाती जी उरलेली होती ते मी मुलींना तळून चहाबरोबर खायला देते. पण आता तळण्या इतका वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी तिला पटकन तव्यावरती गरम करून, म्हणजे गरम नाही, ती कडकच केली. तूप मुलींचं असं काही खाल्ल्या जात नाही शक्यतो, मग तूप लावून ती चपाती छान मी तिला कडक करून दिली. आणि ती कडक करण्यासाठी मी पावभाजी स्मॅशर असतं ते यूज केलेलं आहे. त्याच्याने दाबून ती चपाती छान कडक होते. आणि ती मी तिच्यासाठी करून घेतले. तेच करत असतानाच एक साईडला मी भात पण फोडणी करायचा आता, तोही करून घेतलेला आहे. मी पुलाव करताना भात उकडून नाही घेत, तो पटकन शिजवूनच घेते कुकरला. आणि सर्व भाज्या कढईत परतून फोडणी करून ते करत असते. तर तसं मी आता एक साईडला चपाती ठेवले, एक साईडला पुलावची तयारी पण केलेली आहे. आणि आज मी जो पुलाव मसाला आणलेला आहे तो एव्हरेस्टचा आणते दरवेळेस मी, त्याच्याने राईस छान चवदार पण होतो आणि व्हाईटच दिसतो. पण आज कोणता वेगळाच दिलेला होता त्यांनी, तर थोडंसं राईसला कलर पण वेगळा येऊन गेलेला आहे. बघा, तिची चपाती झाली, तिने जेवायला चपाती घेऊन घेतलेली आहे. आता जेवण तर ती काही करणार नाही बहुतेक, शक्यतो आम्ही आल्यावरच जेवण करू. आणि इकडे माझी फोडणी पण झालेली आहे, राईस पण माझा होऊन गेलेला आहे. छान मी फोडणी करून घेतली. हे बघा, तो रेड कलर आलेला आहे. आणि एव्हरेस्टचा मसाला टाकलो की त्याला व्हाईट कलर असतो, तिला व्हाईट आवडतो. पण असा राईस झालेला आणि याच्याबरोबर तिला आवडतो रायता. छान मी असं दही पण आणून ठेवलेलं आहे, तिला रायताही करून देईल. माझं सगळं आवरून झालं आणि आम्ही बाहेर गेलो. त्यानंतर रस्त्यातून येताना मैत्रिणीच्या इथे थोडा वेळ गेलो तर तिच्याकडे खूप स्पायडर प्लॅन्टचे छोटे बेबी प्लॅन्ट पण होते, तर ते मी काढून आणले. मला झाडाची कुठेही छोटे कटिंग दिसले तर मी ते घेऊनच येते. खूप आवडतात मला प्लांटिंग. आणि माझ्याजवळ काही कुंड्या पण होत्या रिकाम्या पडलेल्या. आणि ही जी माती आहे मी ती नवरात्राच्या वेळेसच आणलेली होती, तर ती मला मग अशी पटकन घरात माती असली का झाडंही लावता येतात. तर याच्यात मी थोडेसे पेपर फाडून टाकलेले आहेत, जेणेकरून माती खाली बसणार नाही. पण त्याचा मला नाही वाटत काही उपयोग होईल. पेपर हे पाण्यात लगेच भिजून जातात, पण तरी मी करून बघितलं आहे. बघू, थर्माकॉल यात ॲक्च्युली टाकला गेला पाहिजे. याची मी जी कटिंग आणली ती मी लावून घेते. आणि झाडं लावण्यात इतका वेळ छान चालला जातो ना की बोर पण नाही होत, आणि कधी 1-1.5 तास होऊन जातो ते समजत पण नाही. हे कटिंग मी लावली, त्यानंतर बरेच सगळे झाडांचे पानं कोणते वाळले का काय ते बघितले. त्यानंतर प्रत्येक झाडाला मी पाणी दिलं, कोणाला खत लागत असेल तर ते बघितलं. सर्व झाडांची माती कोरली. म्हणजे जर कधी खूप आपण टेन्शनमध्ये असेल, खूप झोप येत नसेल किंवा दुपारचं खूप बेचैन होत असेल, तर आपण सहजच 1-1.5 तास या झाडांमध्ये घालवू शकतो आणि मन पण खूप छान प्रसन्न होतं. त्याच्यानंतर मग मी हे सर्व माझे जवळपास 1-1.5 तास याच्यातच चालला गेला, झाडं लावण्यात वगैरे. आणि नंतर पण मग ते झाडं लावले तर खरी, पण इथं खूप चिखल झाला. मी खाली काहीच टाकलेलं नव्हतं, डायरेक्ट तसंच घेऊन बसले. त्यानंतर मला पूर्ण गॅलरी वगैरे धुवावं लागली आहे. गॅलरी धुवून झाली
त्यानंतर मी ऑर्डर केलेलं होतं ॲमेझॉनवरून दिवाळीसाठी, तर त्याची ऑर्डर आज येणार होती. बघा मी सगळ्या झाडांना पाणी असं बॉटलला थोडंसं होल पाडून घेतलेलं आहे आणि तसं पाणी टाकलं. आणि ती जी मोठी कुंडी आहे ना त्याच्यात मी मनी प्लांट लावून घेतला. जो मनी प्लांट मी मॉस तयार केलेलं होतं, मॉस सपोर्ट पाण्यात ठेवलेला होता. तर पाण्यात त्याची मुळं खूप असे खराब होत होते, त्याच्यामुळे मी त्याला मातीत शिफ्ट करून घेतलं. हे बघा ते छान मातीत पण छानच दिसतं आहे. तर मी असे 3 झाडं लावून घेतले आणि आता इथला सगळा तो चिखल आहे तो मला आवरायचा होता. त्यानंतर मी जी ऑर्डर केलेली होती ती पण आली ॲमेझॉनवरून. काय होतं आहे, मी शॉपिंग बाहेर पण बघून आली. बाहेरही तिला कुर्ती घ्यायच्या होत्या, तशाही घेतल्या. पण बाहेरपेक्षा आहे ना मला ऑनलाईन छान मिळाल्या होत्या. तिला डेली यूजसाठी लागतात. कॉलेजला त्यांना जीन्स टॉप वगैरे चालत नाही, कुर्तीच लागते. त्याच्यामुळे मी तिच्यासाठी एक कुर्ती आणि ड्रेस सेट घेतलेला होता. तर बघा हा ब्ल्यू कलरचा आहे, खूप छान क्वालिटी आली. तिला डेली यूजला आहे, तिला पण खूप आवडला. आणि डेली यूजला तिला तिथे कामात येईल, तिथे कॉलेजला जाण्यासाठी. क्वालिटी पण त्याची खूप छान आहे. ही फक्त कुर्तीच आहे. आणि जो दुसरा सेट मागवला आहे तो कुर्ती सेट आहे पूर्ण, ओढणी पॅन्ट आणि कुर्ती असा तो सेट आहे. आणि तो पण खूप छान आला, त्याची क्वालिटी खूप छान आली. आणि बघा तुम्ही त्याचं कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आलं. मला वाटलं नव्हतं ते छान दिसेल. ॲक्च्युली घेतला तो मुलीसाठी आहे, पण तो मलाच खूप आवडला. आता बघू, जर तिने नाही नेला तर तो मीच यूज करून घेईल. आणि काय होतं आहे, खूप मिंत्रा ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. मिंत्राच्या बऱ्याचशा ऑर्डर त्यांनी स्वतःहून कॅन्सल केलेल्या आहेत आणि ॲमेझॉनच्या आल्या. दिवाळीची खूप रश आहे शॉपिंगची, ऑनलाईन शॉपिंगची, कदाचित त्यामुळे ते स्वतःहून कॅन्सल करून देतात. तर बघा हा पण ड्रेस खूप छान आलेला आहे. मला कॉम्बिनेशनच त्याचं खूप आवडलं. तिने जर नाही घेतला तर मीच ठेवून घेईल, म्हणजे दिवाळीचं मी हाच ड्रेस घालून घेईल. आणि बघू पुढे कसं होतं, तिला आवडतो की नाही आवडत. त्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी लवकरच करून घेतली, कारण संध्याकाळी पण माझा क्लास असतो 7 वाजता. तर आणि मी आज पावभाजीचा बेत केला, त्याच्यामुळे खूप सारे भाजींचे देठ वगैरे उरलेले होते. मग ते दरवेळेस फेकल्या जातं माझ्याकडून, पण मी म्हटलं आता खत करण्यासाठी ठेवावं, त्याच्यामुळे हा एक डबा होता माझ्याकडे, तो कापून घेतला. आणि जे भाजींचे सर्व देठ वगैरे उरलेले होते ते मी याच्यात टाकून त्याच्यावर माती टाकून बाहेरच्या गॅलरीत ठेवण्याचा विचार करत होते. तर हा डबा मी कापून घेतला. कापायला तो ॲक्च्युली खूप जड जात होता आणि कसं ती साईज पण छोटी, पटापट त्याच्यात खत कदाचित तयार पण होईल. आणि माती पण आहेच माझ्याकडे. तर भाजींची देठ खूप उरतात, त्यातल्या त्यात पावभाजी केली तर खूपच भाजींचं उरलेलं असतं खाली. आणि माझ्याकडे बरेचदा असं ते वायाच जातं. म्हटलं आज करून बघू, तर ते फ्लावरचे देठ खूप जाड उरलेले होते. मी ते सर्व बारीक करून त्याच्यात टाकून घेतले. आणि सर्व भाजी, टमॅटो, बटाटे वगैरे याची साल असते, काकडीची साल असते, सर्व जे काही असेल भाजीचं वेस्टेज उरलेलं असतं ते सर्व मी याच्यात टाकून घेतलं. आणि कोथिंबीर पण वाळून गेलेली होती घरात सर्व, तर ती पण मी याच्यात टाकून घेतली. हे बारीक चिरून टाकलं मी सर्व, जेणेकरून ते पटकन मातीमध्ये मिक्स होऊन जाईल. याला किती दिवस लागतो मला आयडिया नाही, हे मी पहिल्यांदाच करते आहे आणि ते कसं करायचं तेही मला माहीत नाही. पण मी याच्यावरून माती टाकून देणार आहे आणि बघू आता ते किती दिवसात होतं आहे. तर ही वाळलेली कोथिंबीर पण होती पडलेली, ती पण मी टाकून घेतली. मी हे कधी करून नाही बघितलेलं आहे, पण हे सक्सेसफुल झालं पाहिजे. आणि हे बघा सगळं झालेलं आहे माझं. रात्रीची तयारी पण झाली, पण बनीसाठी मला चपाती ही करावीच लागते, तर बनीसाठी चपातीही करून घेतली. चला आता मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.